नेस्टेड इफ म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा इफ यूज केलं, म्हणजे इफच्या आत इफ असं यूज करून कंडिशन देत गेलो तर त्याला म्हणतात नेस्टेड इफ. आता एक्झाम्पल बघूया. इफ टोटल बिल ग्रेटर दॅन 20,000 असेल तर ए, ग्रेटर दॅन 10,000 असेल तर बी आणि लेस दॅन 10,000 असेल तर सी. म्हणजे आपल्याला या टोटल बिलवरती कंडिशन द्यायची. आता फॉर्म्युला देऊया. इज इक्वल टू इफ ब्रॅकेटमध्ये लॉजिकल टेस्ट, फर्स्ट येणार टोटल बिल ग्रेटर दॅन 20,000 असेल तर कॉमा व्हॅल्यू इफ ट्रू, म्हणजे रिमार्क आपल्याला यायला हवा आहे ए, कॉमा. आता व्हॅल्यू इफ फॉल्स हे हायलाईट झालेलं आहे, पण आपण तिथे रिमार्क न देता अगेन इफ फंक्शन यूज करणार. तर इफ ब्रॅकेटमध्ये टोटल बिल ग्रेटर दॅन 10,000 कॉमा, तर रिमार्क येणार बी, कॉमा. आता इथे व्हॅल्यू इफ फॉल्सला आपण परत इफ फंक्शन न यूज करता तिथे डायरेक्ट सीचा रिमार्क देणार, कारण ग्रेटर दॅन 10,000 असेल तर बी सांगितलेलं आहे आणि लेस दॅन 10,000 असेल तर सी आहे. त्यामुळे आपल्याला परत कंडिशन न देता ऑब्वियसली जे ग्रेटर दॅन 10,000 नाही आहे ते लेस दॅन 10,000 असणार आहे, तर त्यांना सी ग्रेड. आता नेस्टेड इफ जेव्हा यूज केलेला आहे तर तेव्हा ब्रॅकेट फंक्शनच्या मध्येच क्लोज न होता एंडला क्लोज करायचे असतात. आता आपण किती ओपनिंग ब्रॅकेट्स आहेत ते बघूया. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, म्हणजे एंडला 2 क्लोजिंग ब्रॅकेट द्यायचे. एंटर. ते अबाउट 20,000 टोटल बिल आहे, ए ग्रेड आली आहे. फॉर्म्युला कॉपी करूया. हे अबाउट 10,000 आहे, बी ग्रेड आलेली आहे आणि जे लेस दॅन 10,000 आहेत त्यांना सी ग्रेड आली आहे. हे होतं नेस्टेड इफ.